गुड मॉर्निंग. कशा आहात? मजेतच ना? मजेतच असायला हवं. आज जरा वेगळे टॉपिक आहे. मी पोपटराव बुरुडे आजीविका वेलनेस पॉड केंद्रावरून बोलतोय. कारण आपला हा वेगळा व्हिडिओ आहे, वेगळ्या विषयावर वेगळं. आता तो वेगळा विषय म्हणजे हा माझ्या जीवनावरचा व्हिडिओ आहे. हा आपल्याला जर आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईबसुद्धा करा आणि शेअर पण सुद्धा करू शकता. मी पूर्वी काय होतो आणि आता काय आहे ह्या विषयावर मेन टॉपिक आहे. थोडंफार इकडे तिकडे होण्याची शक्यता नाकारता येत नाही, तरी पण मी सुरुवात करतो. माझी जन्मतारीख 1/3/1959. 59 आणि त्यावेळेस मी ज्यावेळेस जन्मलो त्यावेळेस वार कोणता होता हे मला चेक करावं लागेल. पण असो, कोणताही वार असो, पण तो शनिवार असावा असा एक अंदाज आहे माझा. असो. गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मजेतच असायला हवं. आज मी जरा वेगळ्या विषयावरचा टॉपिक आहे आपला. आज मी पोपटराव बुरुडे बोलतोय, आजीविका वेलनेस पॉड केंद्रावरून बोलतोय. म्हणजे माझा हा वेगळ्या विषयावर व्हिडिओ आहे. तो वेगळ्या विषयावर असा व्हिडिओ आहे का मी माझं स्वतःच तुम्हाला जीवनपट थोडक्यात माहिती देतो. लई मोठा पण व्हिडिओ करणार नाही आपण. माझी जन्मतारीख म्हणजे मी जन्मलेली जी तारीख आहे ती 1/3/1959 आहे. 1/3/1959. आता माझं रनिंग वय 66व्या वर्षामध्ये मी म्हणजे पदार्पण केलेलं आहे. 1/3लाच पाठीमागच्या. म्हणजे आता समजा साधारणतः 66 वर्षे पूर्ण होऊन पुढल्या म्हणजे 67व्या वर्षामध्ये पादक्रमण झालेलं आहे माझं. आणि मी एका खेडेगावात माझा जन्म झालेला आहे. माझ्यावर जे संस्कार त्यावेळेस जे आईवडिलांनी केले ते खूप चांगले होते. परंतु म्हणतात ना, जैसी संगत वैशी पंगत. तर मला नंतर शाळेच्या म्हणजे एक 10वीच्या नंतर मला मित्र असे भेटले की त्या मित्राच्या संगतीनं जरा थोडीशी माझी लाईफस्टाईल चेंज झाली. लाईफस्टाईल चेंज झाली म्हणजे खानपान सगळं काही. तुम्हाला मी आता स्पष्टच बोलतो, मी म्हणजे सगळ्या प्रकारची व्यसनं केली त्यावेळेची, बरं का, आत्ताचं नाही सांगत मी. त्यावेळेस तर थोडक्यात माहिती देतो. सगळ्या प्रकारची व्यसनं केली. दारू, जुगार, म्हणजे त्याला पत्ते पण म्हणतो आपण ते. आणि कारण मी लाडका होतो घरचा. माझ्या आईवडिलांनी खूप माझ्यावर प्रेम केलं आणि त्याचा माझा त्या पद्धतीनं फायदा घेतला. मी सत्य बोलतोय, आज त्या पद्धतीवर सांगतोय मी. जुगार खेळलो, दारू, आणखीन म्हणजे सिगारेट, बिड्या सगळं केलं. परंतु त्यामध्ये एक घडलं. मी लाडका असल्यामुळं मला घरच्यांनी कधी विरोध केला नाही. आणि त्यामुळं मी म्हणजे 10वीच्या नंतर साधारणतः मला वाटतं 10वीच्या नंतर खूप नंतर म्हणजे 12वीपर्यंत मी गेलोच नाही. 11वीच्या शेवट माझा शिक्षणात झाला आहे. त्यानंतर मी माझ्या वडिलांनी मला म्हणजे मदत केली. काय मदत केली? हा काहीतरी करल भाऊ म्हणून अशा हिशोबात त्यांनी मला म्हणजे पैसे दिले. खूप जमीन विकून पैसे दिले, हे लक्षात ठेवा. आणि मी एक ट्रक घेतला. ट्रक खूप चांगला. आणि आमच्या गावात म्हणजे सिंगवे नाईक हे माझं गाव आहे, अहिल्यानगर जिल्ह्यामधलं. आणि शिर्डी रस्त्यावरती आहे, देहऱ्याच्या पुढं आहे. शिर्डी कृषी विद्यापीठ राहुरी आणि नगरच्या मध्ये मी राहायला आहे. रस्त्याच्या कडेला आहे. वडलोपारची जमीन आहे. परंतु सांगायचं म्हणजे कसं का, मी एक ट्रक घेतला. तो ट्रक चांगला चालला 1-2 वर्ष. पण त्यानंतर खूप आता मला संगती अशा लागल्यामुळं मग माझं लक्ष नाही राहिलं त्या व्यवसायाकडं. आणि तो ट्रक पण मला विकावा लागला, पार भंगारामध्ये दिला. म्हणजे मी सत्य सांगतोय. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, त्यानंतर माझं लग्न झालं. साधारणतः 11/5/85ला माझा विवाह झाला. मला सुज्ञ पत्नी मिळाली. पण लग्नाच्या अगोदरच ह्या सगळ्या काही गोष्टी मला घडल्या गेल्या माझ्या जीवनामध्ये. मला मुलगी पण देण्यावर म्हणजे वाद व्हायचे कधी. पण माझे म्हणजे सासरे आता जिवंत नाहीत, पण त्यांनी ध्येय केलं की हा मुलगा चांगला दिसतोय आणि द्यावा यांना मुलगी. आणि मग मला जी माझी पत्नी, सुवद्य पत्नी भेटली, तिच्या सानिध्यात गेल्यामुळं मी थोडा सुधरत गेलो. परंतु लाईफस्टाईल चेंज त्यावेळेस झालेली होती. त्याच्यामुळं माझं वजन खूप वाढलेलं होतं. आणि मला BP, शुगर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे कंटेन झालेल्या होत्या मला, म्हणजे अशा आजारामध्ये. आणि माझ्याकडे बघून लोक हसायचे का हा काय जाड आहे, काय नाही. आणि उंची माझी कमी होती, 5 फूट 4 इंच उंची आहे. तर मग अशा प्रकारे माझी ती जीवनशैली चालू झाली. परंतु दिवसेंदिवस मग आता मी शॉर्टमध्ये सांगतो. म्हणजे मला 2 मुली, 1 मुलगा आहे. पहिली मुलगी ज्योती घोलप आहे आणि दुसरा मुलगा सचिन आहे. आणि एकच मिनिट, मला 3 अपत्य आहेत. म्हणजे 1 मुलगा आणि 2 मुलगी. पहिली मुलगी ज्योती घोलप, त्यानंतर सचिन माझा मुलगा आहे, आणि त्यानंतर तिसरी मुलगी स्वाती म्हणून आहे. अगोदर ज्योती घोलपचा विवाह झाला. सासू सासरे त्यांचे मिस्टर चांगले म्हणजे माझ्या वडिलांनी मला सांगितलेलं होतं का बा मुली
चांगल्या घरी द्यावं, म्हणजे श्रीमंताच्या घरी द्यावं त्यांच्या भाषेमध्ये. म्हणजे आता शेवटी खेड्यामधले लोकांचे विचार तसे असतात, परंतु आणि मुलगी करताना गरिबाची करायची. त्याचप्रमाणे मी माझ्या वडिलांचं म्हणजे ऐकून मी मुली दोन्ही चांगल्या घरी दिल्यात आणि मुलगीसुद्धा चांगल्याच घरची केलेली आहे. सुनबाई पण म्हणजे गरिबाची नाही आहे ती, परंतु केली चांगली. आणि हे सगळं पहिल्या प्रथमच घडलं. म्हणजे कसं मुलीला पहिल्यांदाच बघायला गेलो आम्ही किंवा मुलाला पहिल्यांदाच बघायला आले, असे म्हणजे फर्स्ट. आणि म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, फर्स्ट इम्प्रेशन जे म्हणतो ना, म्हणजे मी माझ्या स्वतःसाठी जादा मुली बघितल्या, परंतु माझ्या मुलांसाठी किंवा मुलींसाठी एकदाच बघितलं आणि त्याच ठिकाणी आम्ही ते विवाह झाले. विवाह चांगल्या पद्धतीने केले. आणि मग नंतर हे माझी डिसऑर्डर झाल्यानंतर मला खूप त्रास व्हायचा चालायला याला त्याला. दिवसभर झोपून राहायचो मी. झोपण्याचं तर तुम्हाला मी सांगायचं राहून गेलो कृपा करून. तर मला सवय अशी होती का सकाळी मी साधारणतः 8, 8:30, 9पर्यंत कधीच उठलो नाही, म्हणजे त्याच्या आत कधी उठलो नाही. त्याच्यानंतरच उठलेलो आहे. आणि रात्री 12-1 वाजता मला झोपायची सवय होती, त्यावेळेची ती होती. म्हणजे साधारण एक 5 वर्षा पाठीमागे, 5 किंवा 4 वर्षाच्या पाठीमागे जाऊ आपण. मी पाठीमागचं सांगतोय, लक्षात ठेवा. 4 वर्षे म्हणजे साधारणतः 19च्या अगोदरची, 2019च्या अगोदरचे हे सगळं काही मी सांगतोय. आणि मग त्या 15 साली माझे 2 मित्र म्हणले चला आपण फॉरेनला जाऊ. म्हणलं चला. माझ्या वडिलांचं म्हणजे आपण त्याला काय म्हणू, वडिलांचं मी लाडका होतो. आणि मला 3 बहिणी आणि 1 भाऊ आहे. हे सगळे माझी म्हणजे 3ही बहिणी माझ्या मोठ्याल्या होत्या आणि भाऊ माझा धाकटा होता. तर हे कौटुंबिक माहिती थोडक्यात सांगितली तुम्हाला मी म्हणजे. आणि मग नंतर मी फॉरेनला पण गेलेलो आहे, बँकॉकला म्हणजे थायलंडला, त्याच्यानंतर दुबईला. आणि म्हणजे जी मजा म्हणतो ना आपण ती म्हणजे त्यावेळीची केलेली आहे मी ही सगळी काही. तर त्यानंतर मग थोडंसं कोलॅप्स होत गेले. म्हणजे काय गेलं, एक इकॉनॉमिक पण कोलॅप्स होत गेलं, आर्थिक परिस्थिती, शारीरिक परिस्थिती, सगळ्यात महत्त्वाची मानसिक परिस्थिती माझी एकदम ढासळलेली होती. काय करायचं काय नाही सगळं. म्हणजे मी कुटुंबातून पार झालेलो होतो. म्हणजे कर्तव्य जे करतो ना, मुलामुलीची लग्न वगैरे केलेले होती मी, तो भाग वेगळा. परंतु शरीर आणि मन हे एकमेकाला साथ देत नव्हतं. आणि खूप मला एक दिवस असा त्रास झाला, मला ॲडमिट करावं लागलं. पॅरालायचा झटका येण्याची शक्यता होती असं मला वाटलं. घरी आम्ही दोघंच होतो, कारण सुनबाई आणि मुलगा ते मिलिटरी, मुलगा मिलिटरीमध्ये आहे, तो त्याने त्याची पत्नी तिकडे नेलेली होती. आणि आम्ही दोघं पती पत्नी फक्त घरी होतो. मुली त्यांच्या सासरी होत्या. तर त्या रात्री मी एका म्हणजे शेजारी एक आहे मित्राची गाडी, त्याची गाडी बोलवून अर्जंट आम्ही ॲडमिट झालो. म्हणून मी पॅरालायचा झटका माझा सकाळपर्यंत मी ओके झालो. म्हणजे दैवयोगाने म्हणू आपण ते किंवा काय. पण त्या दिवशी माझी मुलगी हॉस्पिटलमध्ये मला भेटायला आली, ज्योती गोरब. आणि तिनं मला आता मुलींचं कोणताही वडील ऐकतं असतो, लक्षात ठेवा. आणि मी त्यातला पण आहे. तर तिनं मला दम दिला. म्हणे बा झालं तुमचं हे काय ढेरी चालली, काय कुठं चाललंय, काय तुमचे व्यसन काय ते असं सगळ्या प्रकारे ती बोलली. तर मित्रांनो तुम्हाला सांगायला मला आनंद होईल का बाबा ज्यावेळेस माणूस ॲडमिट होतो ना त्यावेळेसच त्याला ते कळतंय. तोपर्यंत आपण किती ओरडून जायला तर तो ऐकत नाही. पण त्या दिवसापासून ते आता तारीख माझ्या लक्षात नाही एवढी, पण ती 19च्या दरम्यान होती. 1/6/2021 दरम्यानची तारीख आहे. गॅरंटेड 21 आहे 2000. कारण मी वेलनेस फॅमिलीमध्येच 1/6/2021 मी आलेलो आहे. म्हणजे आज 4थं वर्ष चालू असेल किंवा 5 असं काहीतरी आहे. ते एवढं गणित नाही आता मग. परंतु त्या हॉस्पिटल, ते पण व्हिडिओ माझ्याकडे आहे, त्या हॉस्पिटलमधून त्या दिवशी मी व्यायामाला सुरुवात केली. त्याच्या अगोदर मंडळीने माझी एक साधारण 3-4 महिने व्यायाम करत होती मुलीचं ऐकून. पण मी तिला नाव ठेवायचो, तांबे सर, अर्जुन सर, हे सगळे माझे मित्र होते. पण त्यांना पण मी नाव ठेवायचो, हे काय उड्या मारतात वगैरे असं. ते सगळ्या गोष्टी आता इतक्या बारीक नाही सांगू शकत तुम्हाला मी. पण यातनं मग नंतर मी 1/6/2021 सुरुवात केली. आता तुम्हाला मी म्हणजे थोडक्यात ऑनलाईन व्यायामाच्या बाबतीत थोडं सांगतो, जादा नाही सांगत. ऑनलाईन व्यायाम हा 2019 सुरू झालेला आहे. त्याच्या अगोदर अर्जुन सर, तांबे सर हे सगळी मंडळी घरोघरी जाऊन, गावोगावी जाऊन लोकांना व्यायाम कसा करायचा, कसा काय भानगडे हे सगळं शिकवायचे. परंतु कोरोना सुरू झाला आणि सगळे क्वारंटाईन झाले, सगळे घराच्या आत बाहेर जात नव्हते. मित्रांनो त्यावेळेची ती परिस्थितीसुद्धा मी पण उपभोगलेली आहे. परंतु त्यांनी मग योगायोगाने म्हणा किंवा कसं असेल त्यांना माहिती, मला सांगता नाही यायचं. परंतु मग झूम ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन व्यायाम सुरू केला. मित्रांनो ते एक कोरोनाचं वरदान पण म्हणू आपण सगळ्यांनाच. म्हणजे ज्यांना व्यायाम करायचा होता त्यांना. त्याचं कारण आहे का ते जे आपले मेंटॉर स्पॉन्सर आहेत ते आपल्या घरी प्रत्येक वेळेस येणं तर शक्य नव्हतं बिचाऱ्यांना त्यांना. परंतु झूम ॲपच्या माध्यमातून हजारो लोकांना तुम्ही एका जागेवर बसून म्हणजे तुम्ही मेडिटेशन करू शकता,
व्यायाम घेऊन करू शकता. ह्या सगळ्या गोष्टी त्यावेळेस बाजारात आल्या. आणि मग त्याच्यानंतर मी आलेलो आहे 21ला मी आलेलो आहे. 19ला कोरोना होता आणि 19च्या आत बाहेर किंवा 20च्या आत बाहेर झूम ॲप सुरू झालेलं आहे. एवढं डिटेलमध्ये नाही जातो आपण. आता थोडंफार मागं पुढं होईल बरं का, म्हणजे तारखीचं एवढं एकदम कुठं असं मॅच नाही होणार. पण असो, हे झाल्यानंतर मग त्यानंतर अर्जुन सरांची माझ्या म्हणजे जी मेंटॉर ज्योती घोरपच मी माझी मेंटॉर आहे. आणि पवन सर, अर्जुन सर, तांबे सर, ही मंडळी, किरण सर, हे सगळ्या मंडळीच्या माझ्या गाठीविटी झाल्यानंतर मला मोटिवेशन मिळालं का ह्या शरीराला कसली गरज आहे, व्यायामाची गरज आहे का परत जैशी संगत वैशी पंगत, मग फॉरेनला जाय ना, जिकडं जाय नाही तर हे व्यसन कर ते व्यसन कर. पण मित्रांनो, सर्वांच्या कृपा आशीर्वादाने मी ह्या वेलनेस फॅमिलीमध्ये पदार्पण केलं आणि आत्ता ह्या क्षणापर्यंत पाठीमागं वळून नाही बघितलेलं. दररोज व्यायाम करतो. फक्त साधारणतः वर्षामध्ये एक 10-12 खाडे होत असतील. ते कसे इमर्जन्सी कुठेतरी गेलो बा, काहीतरी कंजेस्टेड आहे बा, कारण आम्ही बाहेर जरी गेलो तरी व्यायाम करत असतो. मुलीकडे गेलो, दोन्ही मुलीकडे गेलो तर तिथं मी व्यायाम करत असतो. सगळं काही करत असतो. व्यायाम का करायचा, या आता मेन टार्गेट आपलं कोणतं आहे का, व्यायाम का करायचा. मित्रांनो, व्यायाम हा सर्वांनीच करायचा आहे. सगळ्या वयोगटातल्या लोकांनी व्यायाम करायला पाहिजे. व्यायाम कशासाठी करायचा का, तुमची हालचाल झाली पाहिजे. काहींचं बैठं काम असतं, काहींचं म्हणजे हार्ड काम असतं. परंतु आपण नाही म्हणतो का हार्ड वर्क, स्मार्ट वर्क, तर आपण आता स्मार्ट वर्काकडे वळतोय. स्मार्ट वर्क म्हणजे काय, तुम्ही घरात बाहेर न जाता ऑनलाईन व्यायामाच्या माध्यमातून शरीराची हालचाल तुम्ही करू शकता. आणि व्यायाम हा फक्त 20% आहे. खरं म्हणजे आमचं स्लोगनच आहे, भरपूर खा आणि वजन कमी करा. आता भरपूर का खा ते तुम्ही मात्र आम्हाला विचारू शकता किंवा तुमच्या कोचला विचारू शकता. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या वेळेस तुम्ही ऑनलाईन व्यायाम करता तर व्यायामामध्ये काय काय असतं. व्यायामामध्ये सगळं प्रकार आहे. म्हणजे कसं म्युझिक चांगल्या पद्धतीने लावून त्याच्यावरती तुम्ही सामुदायिक, म्हणजे मी माझी जशी पत्नी, आम्ही पूर्ण कुटुंब जसं एकत्रित व्यायाम करतो. हजारो लोक व्यायाम करतात, एकमेकाच्या सानिध्यात येतात, ते आपल्याला पाहतात, आपण त्यांना पाहतो, त्यांचे विचार आपल्याला, आपले विचार त्यांना, हे एकमेकाला मोटिवेशन मिळतं. आता दुसरी गोष्ट मी सांगतो, माझी आत्ताची जीवनक्रम सांगतो कसा आहे. मी पहाटे 3:30चा माझा बेलचा म्हणजे बेल आहे, म्हणजे गजर आहे. परंतु मी 3:30ला 5 कमी असताना किंवा 3:30 वाजता बेलमुळं मी उठतो. परंतु ही माझ्या ती सवय पडलेली, इंद्रियाची वळण सगळं. अशा प्रकारे दररोज 3:30ला उठल्यानंतर मी पहिली काम काय करतो, माझा मोबाईल सहसा मी बंद करून ठेवत असतो, परंतु कधी कधी चालू पण ठेवावा लागतो. पण घरात भरपूर मोबाईल असल्यामुळं माझा मोबाईल मी का त्याला आराम देतो का, मग मी दिवसभर मोबाईल वापरावा लागतो मला, म्हणून तो त्याला रात्रभर, ते बी किती वाजता, 10-11 वाजल्यापासून तर 3 वाजेपर्यंत किंवा 3:30 वाजेपर्यंत. आणि त्यानंतर मी उठल्यानंतर पहिलं काम करतो, म्हणजे टॉयलेटला जातो आणि आंघोळ करतो. हे लक्षात ठेवा, बहुतेक बरेचशा व्यक्ती ऑनलाईन व्यायाम करताना आंघोळ अजिबात करत नाहीत. पण मला कानेरे सरांनी सांगितलं होतं एक दिवस अशाच मीटिंगमध्ये का बा आम्ही, म्हणजे अर्जुन सर असो, कानेरे सर असो, तांबे सर असो, पहिली उठल्यानंतर संडास बाथरूम केल्यानंतर ते पहिले आंघोळ करतात. आणि आंघोळ केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला मी, आता ही सहसा कोणी सांगत नाही, पण मी 15 ते 20 मिनिटं देवापुढं जाऊन मेडिटेशन करतो. मेडिटेशन म्हणजे आत्मचिंतन वगैरे, हे प्राणायाम वगैरे सगळा तो प्रकार आहे. इतक्या मी खोलात जात नाही, कारण मेडिटेशनचा अर्थच तो आहे. आणि हे केल्यानंतर 15 ते 20 मिनिटं केल्यानंतर मग मी इथं येऊन बसतो. म्हणजे आता ज्या ठिकाणी येऊन बसलो त्या ठिकाणी मग मोबाईल सुरू करतो. मोबाईल सुरू केल्यानंतर आपल्या मित्रांना, गेस्टला, कोणाला उठवायचं आहे, कोणाला मेसेज करायचा, हा सगळ्या प्रकारचे मेसेज पाठवतो लोकांना. मोटिवेशनचे मेसेज, म्हणजे कशाने काय होतं, कशाने काय नाही होत, हे अशी सगळ्या प्रकारची मी मेसेज ग्रुपवर टाकतो, वैयक्तिक पण टाकतो. आपण त्याला ब्रॉडकास्ट लिस्ट केलेली असती. एकदा एका ब्रॉडकास्ट लिस्टवर तर 200-250 लोक असतात, अशी 4 ब्रॉडकास्ट लिस्ट माझ्या आहेत. त्यावरती मी ते मेसेज टाकतो. सगळ्या ते मिळतात. काहींना फोन करून उठवायची सवय आहे, त्यातली त्यात माझ्या मुलीलाच फोन करून उठवल्याशिवाय ती उठत नाही, काय माहीत नाही. पण ती आता आम्हाला ती सवय लागली. तिला पण बापाचा फोन आला तरच उठायचा. ती माझी मेंटॉर जरी असली तरी काही वेळेस मी मुलगी वडील असं हा असतो, पण ती मला कधी कधी काकाच म्हणत असती. कारण दादा, हे सगळं माझं सगळे कुटुंब मला दादा म्हणतात, पण ती मला, कारण सगळेजण मला काका म्हणतात म्हणजे ऑनलाईनवर, त्याच्यामुळे तिला पण ती सवय लागली. काका, हा उठले काका, बरं उठले का नाही, 2दा जर समजा नसली नाही परत झोपलेली अशी शेवटी मोठं कुटुंब आहे त्यांचं, त्यामुळे तिला थोडंसं म्हणजे तो प्रॉब्लेम येतो. कोणत्याही आपण काय म्हणतो सासुरवाशीन होतो, पण तिला सासुरवास नाही आहे. तिचे आई वडील इकडं पण आहेत आणि तिकडं पण आहेत. अशा या दोन्ही मुलींच्या बाबतीत सासू सासरे चांगलेच आहेत. तर असो. आणि मग हा ऑनलाईन व्यायाम आम्ही, म्हणजे माझी जी जीवनक्रम सांगतो ती तुम्हाला, हे झाल्यानंतर साधारणतः 5ला 5
5 किंवा 10 मिनटं कमी असताना मी मोबाईल चालू करतो, झूम ॲप चालू करतो, सगळ्यांना कोण कोण आपले गेस्ट कोण कोण हजर आहेत काय नाही, नसले हजर त्यांना परत फोन करणे. हा म्हणजे कशासाठी करायचं त्याच्यात मी काल पुढे गेलो तुम्हाला ते सांगेन. आता हे झाल्यानंतर ऑनलाईन झूम कॉल चालू केल्यानंतर कधी मी अर्जुन सराकडे होतो. पूर्वी आम्ही अर्जुन सराकडेच व्यायाम करायचो, पण नंतर तांबे सर आमचे मेंटर असल्यामुळे आम्ही इकडे आलो. म्हणजे तांबे सरांना आम्ही सगळे एकत्र आहोत. आणि मग तांबे सरांचं मेडिटेशन म्हणजे आपलं मेडिटेशन नाही म्हणायचे त्याला, आपल्याला का बाबा मोटिवेशनचे जे मेसेज असतात दररोज सकाळी ते मी रेकॉर्डिंग पण करतो, ते तुम्ही बघितले पण असतील. परंतु त्यातनं जी शिकायचं जी सुरुवात जी लय महत्त्वाची असते, सुरुवातीचे जे विचार असतात आपल्या मेंटॉरचे ते विचार इतके छान असतात आणि त्याने माणूस मग दिवसभर फ्रेश राहतो आणि अफ्रेश राहतो किंवा फ्रेश राहतो. आता अफ्रेश काय शब्द वापरला त्याच्या लगेच थोड्या वेळानं तुम्हाला मी सांगतो. आता हे झाल्यानंतर मग मी तर चहा पूर्वी चहा पित होतो, पण आता चहा पित नाही आहे. साधारणतः 4-5 वर्षे 4.5 वर्षे नक्की झाले, कारण मी ह्या फॅमिली येण्याच्या अगोदर 6 महिने चहा सोडून दिलेला होता. कारण डॉक्टरने मला सांगितलं होतं का तुम्हाला शुगर आहे ना, तुम्ही चहा पिऊ नका, गोड खाऊ नका. ह्या सगळ्या गोष्टी मी त्यावेळेस पाळलेल्या होत्या. म्हणजे 7 वर्षापासून मला शुगर आणि बीपीच्या गोळ्या चालू होत्या. म्हणजे 21च्या अगोदरची गोष्ट सांगतो मी तुम्हाला. तर मग आता एनर्जी ड्रिंक एक आहे. आता काय म्हणजे आपण त्याला काय म्हणू, दुसऱ्या भाषेत मला सांगायचं ठरलं तर आज सकाळीच माझे मेंटॉर तांबे सरांनी म्हटले ब्रँडेड खाणं ब्रँडेड राहणं. ब्रँडेड म्हणजे काय, महाग नाही, लक्षात ठेवा. ब्रँडेड तुम्ही चप्पल, शूज, बुट, शर्ट किंवा हे सगळ्या काही गोष्टी किंवा हे गॉगल वगैरे, घड्याळ वगैरे सगळ्या ब्रँडेड तुम्ही वस्तू वापरताय, बरोबर. परंतु तुमचं शरीर ब्रँडेड आहे. केवढ्याचे काय याचे व्हिडिओ पण मी भरपूर पाठवलेले आहेत किंवा नंतर पण पाठवल. हे शरीर जे ब्रँडेड आहे याच्यामध्ये तुम्ही काय ओतताय. रॉकेल वाटायचे, घास्टेल वाटत, पहिले घास्टेल म्हणायचे, आता रॉकेल म्हणतात. आता रॉकेल तर जवळजवळ दिसत पण नाहीये, पण तरी याच्यामध्ये काय वाटतं ते महत्वाचं. कारण सगळ्यात महत्वाचं कसं माहिती का, तुम्ही एखादी मर्सिडीज गाडी घेतली, मर्सिडीज गाडी घेतल्यानंतर आता ते सकाळचा एक व्हिडिओ आहे तांबे सरांचंच मोटिवेशन याच विषयावर आहे. तुम्ही शहरात काय होता, मर्सिडीज गाडी घेतली तुम्ही इतक्या कोटीची तितक्या कोटीची, आणि त्याच्यामध्ये तुम्ही डिझेल वाचणार का, रॉकेल वाचणार का, नाही वाचणार, कारण ती गाडी महाग आहे. परंतु त्या गाडीच्या किमतीपेक्षाही आपलं शरीर महाग आहे. याच्यात तुम्ही काय ओतता ते लय महत्वाचं आहे. तेव्हा मी ते काय ओततोय किंवा काय खातोय हे तुम्हाला थोडक्यात सांगतो. त्याचे व्हिडिओ पण मी तुम्हाला दाखवणार आहे. म्हणजे थोड्या वेळ याच्यानंतर मी तुम्हाला ते पण व्हिडिओ दाखवणार आहे किंवा ते याच्यामध्ये मी टाकणार आहे. आता हे आपण सगळं काही एक खटी फेसबुकला, व्हॉट्सॲपला नाही जाऊ शकत इतका मोठा व्हिडिओ हा. परंतु हेचं मी यूट्यूब चॅनल आहे माझ्यावर, त्याच्यावर मी माझी सक्सेस स्टोरी नाही म्हणता यायची, पण माझी सत्य स्टोरी असं म्हणू आपण. कारण सक्सेस मला अजून 30 वर्ष जगायचे. तुम्ही हसू नका. 33 वर्षे म्हणजे मी 100 किती वर्षाचं होते बघा. मी माझा आज 66 वय चालू आहे, 63, त्याच्यात 30 जर वादा केली तर किती होते बघा. कारण तितक्या वर्ष मला जगायचंच, जगणारच. आणि ते कशामुळे जगणार आहे का, मी जे खातोय आणि मी जे करतोय, जे का वागतोय त्याच्यावर अवलंबून आहे सगळं काही. तुम्हाला सुद्धा ही गोष्ट करावं लागेल, करायची गरज आहे. नाही तर मधीच पुचकणार. मी पण मधी, आता आमची नात आहे ना आद्विका, ही एक दिवस आमची अशी घरात चर्चा, आता सांगायचं म्हणून सांगतोय मी, व्हिडिओ लांब होऊन देऊ नये. तर तिला असं काहीतरी मी ती विरोधात काहीतरी बोललो होतो. तर ती तिच्या आजीला, आईला, मला वाटतं मुलगा पण इथं होता, त्यावेळी गमतीनं म्हणली काय बाबा हे हर्बल लाईफच्या आणि ह्या व्यायामाच्या मागं लागले तुम्ही. आता तिला हर्बल लाईफ हा शब्द वापरला, लक्षात ठेवा. त्याच हर्बल लाईफवर मी तुम्हाला पुढे बोलणार आहे. परंतु काय हे हर्बल लाईफ नसतं वापरलं म्हणजे बाबांनी, म्हणजे ती आता बाबाच म्हणते मला, डांगऱ्या विंगऱ्या काय म्हणत नाही. काही दुसरे म्हणत असतील डांगऱ्या मला माहित नाही, पण माझी नात नाही म्हणत डांगऱ्या. म्हणजे काय हे बाबा तुम्ही त्या हर्बल लाईफच्या नादी लागले, काय त्या ज्योती आत्याच्या नादी लागले आणि हर्बल लाईफ करायला लागले, हर्बल लाईफ खायला लागले, व्यायाम करायला लागले. पहिले चांगले होते आणि आतापर्यंत गेले असे मरून तुम्ही. आमची पण झंझट मिळेल. आम्ही इतकं पूर्ण कुटुंब इतकं हसलो ना भयंकर, आणि ते सत्य होते तिथं बोलणं. का खरंच मी जर इकडं आलो नसतो तर खरोखर मधूनच पुचकून गेलं असतं. ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे लहान मुलं जे खरं बोलतात ना ते हे आहे. मित्रांनो, हर्बल लाईफ हा आता मी माझा स्वतःचा हा म्हणजे डिस्क्लेमर आहे, माझा स्वतःचा अनुभव आहे. हर्बल लाईफमुळं काय होते किंवा काय होत नाही हे जे त्याचे वेगवेगळे, कोणाचे किडण्या खराब होतात, अमुक तर मग हे असं म्हणजे नाही करायचं तर मग काही पण कारणं सांगतात. परंतु मी तुम्हाला डिस्क्लेमर सांगतो, माझं वजन वाढल्यामुळं मला शुगर झालेली होती, बीपी झालेली होती, डोकं दुखत होतं, इतर हातपाय जड जात होते वगैरे वगैरे. हे सगळं माझं वजन वाढल्यामुळं झाल्यात. हर्बल लाईफमुळं माझं वजन कमी झालं असं मी म्हणत नाहीये, कारण तो डिस्क्लेमर आहे. ते फक्त हर्बल लाईफ काय मी तुम्हाला सांगतो. आपण बटाटा वडा खाल्ला, अमुक तमुक आबाळ गबाळ खाल्लं, म्हणजे तुम्ही काय खाल्लंय ना ते कोणतं खाल्लंय, पेस्टिसाईड वापरले, खतं वापरलेले वगैरे वगैरे, हे सगळ्या गोष्टी लय बारीक आता आपल्याला घुसायचं नाही. परंतु ती न खाण्याची गोष्ट मी खाल्लेली होती.
बरं सॉरी पाणी पितोय. BP शुगर वजन वाढल्यामुळे झालं मला, बरोबर. आणि मग नंतर आता हे हर्बल लाईफ का खायचं, किंवा हे जे प्रॉडक्ट आहे सगळ्या प्रकारचे मी खातोय, आता सध्या पण खातोय. फॉर्म्युला 1 फॉर्म्युला 2 खूप प्रकार आहे त्याच्यामध्ये, ते सगळे मी आजमावतोय. मला जे आता सुरुवातीला सगळे मी आजमावले, आता ज्याची गरज आहे, मेंटेन माझं वजन राहिलं पाहिजे, माझं माइंड म्हणजे मेंटेन राहिलं पाहिजे, त्यासाठी मी आता ठराविक काही घेतोय पण घेतोय. ते मरेपर्यंत घेणार आहे. मी कधी कधी म्हणजे ऑनलाईन बोलत असतो, तांबे सरांच्या मीटिंगवरती मी काय बोलत असतो ते पण तुम्हाला सांगतो मी. का त्यांनी मला तिकडून प्रश्न विचारला का हे कवर घ्यायचं तुम्हाला बोलू का, का तुम्हाला घेते हातात ठेवतोय कवर खायचं वही तुम्हाला. तर मी त्यांना सांगितलं का सर माझ्या 10व्याच्या दिवशी सुद्धा याचाच प्रसाद ठेवावा लागेल तरच मी शिवणार आहे, म्हणजे कावळा शिवणार आहे. म्हणजे बघा म्हणजे मी किती दिवस घेणार आहे ते, हे म्हणजे आपण काय म्हणतो येथे पाहिजे जातीचे येरा गबाळ्याचे काम नव्हे, म्हणजे असं ते प्रकार आहे का ह्या ठिकाणी खरोखर जातीवंत पाहिजे आणि तुम्हाला सुद्धा हे करायची गरज आहे. आता हे हर्बल लाईफ काय आहे हे मागाशी मी तुम्हाला सांगितलं, इतकं विस्तृत प्रमाणात मी सांगणार नाहीये. तुम्हाला इथं यावं लागेल, व्यायाम करावं लागेल, तुम्हाला आपोआप हे सगळ्या गोष्टी समजणार आहे. हर्बल लाईफ हे म्हणजे मायक्रो न्यूट्रिशन आहे. थोडक्यात तुम्हाला त्याला आता इंग्लिश जर शब्द वापरायला ठरला तर मेल रिप्लेसमेंट आहे, म्हणजे जेवणाला हे पूरक आहे. जे आपण जेवण खातोय ज्याच्यामुळे वजन वाढलेलं आहे किंवा इतर डिसऑर्डर झालेले आहेत ते जेवण काय हे तुम्हाला सांगायची गरज नाही. तुम्ही खतं कसे वापरले, जमीन कशी आहे, कुठं पिकवलं, किती फवारे मारले वगैरे वगैरे वगैरे. आणि हे जे आहे हे गॅरंटेड आहे. हे हर्बल लाईफचे हे गॅरंटी. याचा उरफाटाच फोटो तुम्हाला दिसेल इकडं, कारण मी फ्रंट कॅमेऱ्यावर आहे. तर हे जे आहे हे सगळं म्हणजे हे प्युअर आहे, म्हणजे ब्रँडेड आहे, महाग आहे, ब्रँडेड आहे. आता बऱ्याचशा जणांना मी ज्यांना रिझल्ट आले कॉलवरती त्यांना विचारलं जातं, तांबे सर विचारतात, आम्ही पण विचारतो हे तुम्हाला महाग लागत नाही का, की म्हणजे आमच्या शरीरामध्ये रॉकेल वाचण्यापेक्षा हे नक्कीच आहे. आणि दुसरी गोष्ट अशी का मगाशी मी नाही म्हटलं तुम्हाला का हॉस्पिटलमध्ये मी ॲडमिट झालेलो होतो, त्या ठिकाणी माझं 1,70,000 रुपये 5 दिवसाचं बिल झालेलं होतं. आणि मग मी काय विचार केला किंवा आम्ही पूर्ण कुटुंबाने काय विचार केला का हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हायचं, हे डिसऑर्डर वगैरे सगळ्या गोष्टी परत पाहुणे लावले भेटायला यायचे, त्यांच्या सगळ्या गोष्टीला जर आपल्याला पाळायचं असेल तर ऑनलाईन व्यायाम करून सकस संतुलित आहार मी हर्बल लाईफच्या प्रॉडक्टला सगळ्याला सकस संतुलित आहार त्याच्यामध्ये सगळं काही सामोरे सकसळ आणि संतुलित आहार लक्षात ठेवा. म्हणजे हे तर ह्या अशा प्रकारे माझी वाट चालू आहे. आता व्हिडिओ जास्त होईल, यातल्या पुढला काही जो भाग असेल तुम्ही तुम्हाला नंतर कधी पण शेअर करेल. पण आजचा हा व्हिडिओ कसा तुम्हाला आवडला याबद्दल नक्की कमेंट करा, शेअर करा आणि नवीन जर असेल तर सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका. ओके, थँक्यू. ओके, हाय, गुड मॉर्निंग बाबा. गुड मॉर्निंग आदिविका. काय होती बेटा? काय घेताय तुम्ही? मी आता माझा म्हणजे डिनर पार्टी जी असते ना संध्याकाळची ती घ्यायची मला, आणि त्यासाठी काय करतोय मी आता फ्लेवर कोणता दाखवतो तुला मी. ह्याच्यामध्ये पाणी घेतलंय मी थोडं जे लागते तेवढं आपल्याला. आणि हा कोणता फ्लेवर आहे? पान पराग. हे माझा आवडता आहे, संध्याकाळचा आहे तो. त्यानंतर हे प्रोटीन पावडर आहे, त्याच्यानंतर हा सेकमेट आहे, बरोबर. ओके, आता हे मी कसं घ्यायचं ते सांगतोय थोडक्यात. आता हे पान पराग आहे, बरोबर. त्यात पान पराग म्हणजे पूर्ण पान पराग नाही घेणार मी, त्यामध्ये चॉकलेट फ्लेवर सुद्धा टाकणार आहे मी, मिक्स करणार आहे. चॉकलेट फ्लेवर आहे ना, आणखी तो कोणता दुसरा एक फ्लेवर आहे ना, असं हे तिरंगी करायची मला. आता हे पान परागचा 1 चमचा घेतला मी, बरोबर. अंगाशा हे थोडं बाजूला ठेवतो मी. त्यानंतर हा जो फ्लेवर आहे, हा फ्लेवर कोणता आहे वाज बरं? व्हॅनिला फ्लेवर. व्हॅनिला, बरोबर. त्याचा 1 चम्मच आहे ना, बरं. भारी ना आजी पाडली. काय नाही. हा, त्यानंतर चॉकलेट फ्लेवर, बरोबर. कुठे चॉकलेट फ्लेवर? हा चॉकलेट फ्लेवर आहे, बरोबर. हा चॉकलेट, याचा 1 ग्लास, याचा 1 चमचा, ग्लास नाही. हेच अशी एक कढई असती हॉटेलवर गेल्यानंतर मिळते ती तिरंगाच म्हणतात ना त्याला. हा, आणि त्याप्रमाणे हे असं तिरंगा केले मी. बघूया. ओके, चिअर्स. वरती झाला थोडा, मग दिसलं पाहिजे, ते दिसलंच नाही. वाव, लय फेवर, लय मस्त फेवर लागला.
आता दुसरा एक डेमो दाखवतो तुम्हाला मी. त्याच्यासोबत घ्यायचे का? हो, आता हे याच्यानंतर हा माझा. खोलून दाखवा बरं ते. हा हा, एक मिनिट. इकडल्या कॅमेऱ्यामध्ये हे सगळं मी लिहिलेलं आहे. हो. अरे वा, मग तूच लिहिलेलं आहे. बरोबर आहे ना. बघू. तुझ्या हस्ताक्षर आहे. बरं, जाऊ दे आता, ते नको. इतका वेळ नाही आपला, मोठी शूटिंग होईल मग. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9ची जी गोळी ना ॲक्युरेट डिफेन्सची, ती इथं कुठेतरी आहे. ती मी नंतर घेतो, कारण ती टॅबलेट फॉर्म मध्ये, म्हणजे कॅप्सूल फॉर्म मध्ये. ही कॅप्सूल फॉर्म मध्ये ही पण आहे ओमेगा 3. ही अगोदर घेतात तुम्ही. हा, आहे का. हा. आणि या सर्व गोळ्या मी एकत्र घेते. गेल्या सगळ्या गोळ्या. मस्त मजा. ओके.